महाराष्ट्रातील ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या प्रलंबित मागण्यासाठी विधान भवनावर भव्य मोर्चा धडकणार। गेवराई प्रतिनिधी। ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या मान्य करून घेण्यासाठी या मोर्चामध्ये सर्वांनी एकत्र येऊन या मोर्चामध्ये सहभागी होऊन आपल्या विविध मागण्या मान्य करून घेण्यासाठी आयोजन करण्यात आले आहे। गेवराई तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत कर्मचारी यांनी हजारोच्या संख्येने या मोर्चात उपस्थित राहावे असे आवाहन महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचे गेवराई तालुका अध्यक्ष कॉम्रेड सकाराम पोहेकर, तालुका सरचिटणीस सय्यद जावेद, तालुका उपाध्यक्ष शरद मोरे, महाराष्ट्र ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचे सरचिटणीस कॉम्रेड नामदेव चव्हाण यांनी केले आहे। आपण आपल्या परीने मोठ्या प्रमाणात सहभाग वाढावा लागेल, तेव्हा आपण आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी एकत्र येऊन आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी या मोर्चामध्ये सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे। तेव्हा आपण आता नाही तर कधीही नाही, जोपर्यंत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत संघर्ष करणे हे काळाचे आहे। तेव्हा आपण या सरकारला धारेवर धरले तरच आपल्या मागण्या मान्य होतील। तेव्हा गेवराई तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी या मोर्चामध्ये बहुसंख्येने सहभागी व्हायला पाहिजे असे आवाहन संघटनेकडून करण्यात येत आहे। तेव्हा येत्या 18 डिसेंबर रोजी नागपूर येथील विधान भवनावर भव्य दिव्य असा मोर्चा निघणार आहे। तरी आपल्या विविध मागण्या मान्य करून घेण्यासाठी या मोर्चामध्ये सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन गेवराई तालुक्याच्या तालुका संघटनेच्या वतीने आपणास करण्यात येत आहे। तरी हजारोच्या संख्येने या मोर्चामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी गेवराई तालुका संघटनेच्या वतीने करण्यात येत आहे। धन्यवाद।